फाटकी मंडळी उद्या आपल्या पाणवठ्यावर दिसतील, कपाळाला गंध लावून फेटे बांधून आपल्या देवळात येतील. एवढेच नाही तर आपल्या मांडीला मांडी लावून आपल्या पंक्तीला बसतील. आपल्या शेजारी जमिनी विकत घेऊन घरे बांधतील, शेत जमिनी घेतील, पैसे कमवतील, जोडे घालतील, ताजे अन्न खातील. अरे एवढेच नाही तर आपल्याला नावाने हाक मारतील, आपल्या आरेला कार्य करतील. अरे एवढेच नाही, यांच्या बायका सुद्धा मागे असणार नाही. काय गंगाधर पंत, बरोबर आहे. कथलाचे दागे सोडून सोन्याचे दागिने घालतील, रोज आंघोळी करतील, केस विंचरतील, आंबाळा घालतील, केसात वेणी घालून त्याच्यात फुलांच्या माळा घालतील. बंद कराय सगळं. आणि काय बी काय बोलताय तुम्ही? अरे मी बोलत नाहीये, मनापासून तेच सांगतोय मानाजीराव तुम्हाला. मला जे पुढे होणार आहे ते दिसतंय आणि तेच सांगतोय मी तुम्हाला. तो जोत्या म्हार, चांभार, रामोशी, वडाऱ्यांच्या कार्ट्याला शिकवणार. मग आपल्याला होळीचेच मंत्र म्हणावे लागणार की? म्हणजे हो, म्हणजे होळी मंत्र नाही समजले? बोम बोम लायला लागेल आपल्याला. अरे त्या भगवंताला काय वाटेल? आणि ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो तरी देवळात राहील का? मेघरात सुद्धा पाऊस पाडेल का?